आपल्याच मुंबापुरीत यायचं, 2 पैसे कमवायचे, ते कुठल्या राज्यातनं आले तिकडे पाठवायचे, ठीक आहे, सगळा भारत एकच आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. परंतु ज्या महाराष्ट्रामध्ये राहून तुम्ही 2 पैसे कमवता आणि तिथं सरकारने सांगितलं की मराठीमध्ये बोर्ड लावा, तरी तुमच्या पचनी ते पडत नाही, त्याचा कुठेतरी विचार हा त्यांनी पण अंतर्मुख होऊन केला पाहिजे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी ज्यांनी आता आपले विचार मांडले ते सुभाष देसाईजी, असलम शेखजी, विश्वजित कदमजी, खासदार अनिल देसाईजी, अरविंद सावंतजी, राहुल शेवाळेजी, आमदार दिवाकर रावतेजी, आशिष शेलारजी, सुनील शिंदेजी, मनुकुमार श्रीवास्तवजी, अनेक क्षेत्रातले इथं मान्यवर उपस्थित आहेत, पी.के. दास, बाकीचे सगळे, शशी प्रभू, इतर सर्व विविध क्षेत्रातील, रामनाथकर, विविध क्षेत्रातील मान्यवर, आमचे मराठी भाषेचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, त्यांची सगळी टीम, डिपार्टमेंटचे सगळे सहकारी, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, राज्याच्या मराठी भाषा विभागातर्फे आणि मराठी भाषेच्या विकास संवर्धनासाठी बरेच वर्ष अनेक सरकार त्याच्यामध्ये प्रयत्न करत होती, परंतु काही ना काही अडचणी येत होत्या आणि सगळ्यांच्या मनामध्ये त्या वेळेसच्या राज्यकर्त्यांची इच्छा होती की एक चांगल्या प्रकारचं मराठी भाषा भवन हे मुंबईमध्ये झालं पाहिजे. दिवाकर रावते साहेब ह्या गोष्टीचे साक्षीदार आहेत. अनेकदा सभागृहामध्ये देखील हा विषय अनेकांनी मांडला, फार पोटतिडकीनं दिवाकर रावते साहेबांनी पण मांडला. पण काही ना काही अडचणी यायच्या, कुठं ना कुठं काही नवीन प्रश्न निर्माण व्हायचे आणि त्याच्यातनं ते काम त्यावेळेस पूर्णत्वाला जात नव्हतं. नव्या मुंबईमध्ये पण आता जागा घेतलेली आहे, परंतु मूळ मराठी भाषा भवन इथं होणार आहे आणि त्याची ब्रँच तिकडं काढायचं सुभाष देसाई आणि सरकारचा, आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. आज गुढीपाडवा, नवीन वर्ष मराठी सुरू होत आहे. ह्या गुढीपाडव्याच्या मी सुरुवातीलाच आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि मागे मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतलेला होता की गुढीपाडव्याच्या दिवशी काही 4 महत्त्वाच्या वेगवेगळ्या विभागाचे कार्यक्रम मुंबईमध्ये घ्यायचे. मग त्याच्यामध्ये मेट्रोचा कार्यक्रम, GST भवनचा कार्यक्रम अर्थ विभागाचा, नगरविकासचा, मेट्रोचा, भाषा विभाग, मराठी भाषा भवन, भाषा विभागाचा हे मराठी भाषा भवन आणि गृह खात्याचा एक कार्यक्रम ह्याच्यानंतर थोड्या वेळाने मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते होणार आहे. मी आजच्या ह्या मराठी भाषा भवन मुख्य केंद्राचं भूमिपूजन राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते इथं झालं आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये झालं आहे आणि ते पण गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर झालेलं आहे. त्याच्याबद्दल मी खरोखरीच अतिशय समाधान व्यक्त करतो, एक मनापासूनचा आनंद देखील व्यक्त करतोय. आज भूमिपूजन होत असलेलं मराठी भाषा भवन नियोजित वेळेत पूर्ण होईल. इथं अडचणी आहेत. इथं आता पी.के. दास बसलेत किंवा तुम्हाला खूप जणांना माहिती नसेल त्याचा उल्लेख सुभाष देसाई साहेबांनी केला. 2 वर्ष करोनाच्या काळामध्ये अनेकदा वर्षा बंगल्यावर बसून अनेकांनी प्रेझेंटेशन त्याच्यामध्ये दिलेलं होतं, परंतु ते पाहत असताना जवळपास 5 ते 7 आर्किटेक्टनी ते दिलं. त्याच्यात आम्हाला ते बुद्धीला पटत नव्हतं. मग असंच शेवटच्या क्षणी मुख्यमंत्री महोदय आम्ही सगळे म्हणालो की आपण पी.के. दासांना त्याच्याबद्दलचं काम देऊन बघू, त्यांचा काय प्लॅन येतो. आणि मग त्यांना ते दिल्यानंतर त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा प्लॅन करून दिला. त्याबद्दल पी.के. दास मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो, आपले मनापासून आभार मानतो की मराठी भाषेच्या हे भवन वेळेमध्ये पूर्ण करण्याच्या करता काही वेगवेगळ्या प्रकारे इकडे समुद्र आहे, खाली पाया घेताना वाळू लागणारे, ते वाळूतनं पाणी झिरपणारे, अशा खूप काही गोष्टी आहेत. परंतु आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली की त्याच्यातनं काही ना काही मार्ग तुम्ही सुचवलेले आहेत आणि त्याचं उद्याची 100 वर्ष अतिशय मोठ्या दिमाखामध्ये मराठी भाषा भवन मुंबईमध्ये आलेल्या प्रत्येकाला इथं पाहायला मिळेल. मरीन ड्राईव्ह सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी इतकी मोक्याची जागा मिळाली. सुभाष देसाईंनी तर आभार मानले, पण मी पण
आमचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, त्या सगळ्यांचा आभार मानतो. कारण बऱ्याचदा सरकारमध्ये काम करत असताना एखादा मंत्री त्या डिपार्टमेंटची जागा जर पाहिजे असेल तर त्याला वाटतं की आपल्याच जवळची जागा द्यायची, ते आखडूनच बसतो, देतच नाही, काही ना काही अडचणी आणतो. मला कळत नाही. मी त्यांना म्हणतो, अरे किती दिवस, जोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी डिपार्टमेंट तुमच्याकडे दिले तोपर्यंत डिपार्टमेंट आहे, उद्या काढून घेतल्यावर दुसऱ्याकडे जाईल. तरी देखील एक मनुष्य स्वभाव आहे आणि त्याचा अनुभव गेल्या 30 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी अनेकदा त्या ठिकाणी पाहिलेला आहे. मुख्यमंत्र्यांना पण हे 2.5 वर्षात थोडा बहुत त्याचा अनुभव आलेला आहे. ही गोष्ट मी नाकारू शकत नाही. मराठी अस्मिता, मराठी संस्कृती, मराठी अभिमान, मराठी स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी आणि तो वाढवण्यासाठी मराठी भाषा भवन येणाऱ्या काळात महत्त्वाची भूमिका बजावेल, याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही. आता इकडून आपला प्रियदर्शनी गार्डन पार्क आहे, तिकडून आपला कोस्टल रोडचा टनेल येतोय आणि तो नेमका इथंच समोर निघतोय. त्याच्यामुळं ही इतकी मोक्याची जागा आम्हाला ज्यावेळेस सगळं हे झालं त्यावेळेस खूप आनंद वाटला की खऱ्या अर्थाने आपली सगळ्यांची बापदादापासून चालत आलेली मराठी भाषा, शिवाजी महाराजांची मराठी भाषा, ह्याला एक मोक्याची जागा ह्या निमित्तानं मिळालेली आहे. आदरणीय प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र आणि मराठी प्रेमाचा वारसा पुढे नेणाऱ्या सर्वांनीच त्याच्यामध्ये प्रयत्न केला. आज उद्धवजींच्या हस्ते ह्या मराठी भाषा भवनचं भूमिपूजन होणं, या सोहळ्याला आपण सर्वजण उपस्थित असणं, यासारखा चांगला योग दुसरा असू शकत नाही. प्रबोधनकारांचे विचार आणि त्यांची मराठी भाषा आम्ही पुस्तकातनं वाचली. बाळासाहेबांचे मराठी टोल्यांचे आम्ही दूर साक्षीदार राहिलो. उद्धवजी मराठी भाषा आता आम्ही जवळनं अनुभवतोय. उद्धवजी मराठी भाषा वेगळी आहे. हळूहळू ते बोलत असताना गुदगुल्या करतात. शाल जोडीतनं मधनच समोरच्याचं वस्त्रहनन करणारी उद्धवजींची मराठी भाषा त्यांच्या व्यक्तिमत्वाचं मोठं अस्त्र, हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आज आदित्य पुण्याला कार्यक्रमाला गेलाय, परंतु आदित्य पण मराठी आम्ही त्यांचं ऐकत आलोय. ते सुद्धा चांगलं मराठी बोलतात. महाराष्ट्राला आपलंसं करण्याच्या ताकद निश्चितपणे त्यांच्यामध्ये आहे. मी हे काही फक्त ठाकरे कुटुंबाबद्दल बोलत असलो तरी मराठी भाषेचा प्रवास हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी घराचा, त्या घरातील मराठी पिढीचा, पिढ्यांमधल्या मराठी भाषेचा हा प्रवास आहे. यात थोडाफार फरक होऊ शकतो, परंतु मराठी भाषा ही अशीच एका पिढीपासून पुढच्या पिढीपर्यंत चालत आलेली आहे आणि यापुढे देखील ती अशीच प्रवास करत राहणार आहे. मराठी भाषेचा हा प्रवास पाहिल्यानंतर कुणी किती म्हटलं तरी मराठी भाषा संपणार नाही. महाराष्ट्राच्या घराघरात जन्माला येणारी नवीन पिढी आपली मराठी भाषा अभिमानानं पुढे घेऊन जाईल. मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी तो घरी मराठीतच बोलतो. जगाच्या अंतापर्यंत कदाचित त्याच्यानंतरही मराठी भाषा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात, कोणत्या ना माध्यमात अस्तित्वात राहील, टिकून राहील, याबद्दल आपल्या सगळ्यांनाच खात्री आहे. आज गुढीपाडव्याच्या दिवशी ही एक चांगली सुरुवात होतीये. मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठी संस्कृती, महाराष्ट्राचा अभिमान, स्वाभिमानाची गुढी येणाऱ्या काळात अशीच उंच चढत राहो, अशा शुभेच्छा आजच्या गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या निमित्तानं आपल्याला देतो. मराठी भाषा भवन मुख्य केंद्राची भूमिपूजन कार्यक्रमाची पत्रिका पाहिली तर अनेक मान्यवर इथं उपस्थित आहेत. काही जण त्यांच्या काही अडचणीमुळे येऊ शकले नाहीत. इथं आमचे चीफ सेक्रेटरी मनु श्रीवास्तव देखील आहेत. ह्या भागातनं मला वाटतं मंगलप्रसाद लोढा हे प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करतात. बलदेव सिंग त्यांचंही नाव त्याच्यामध्ये होतं. मला वाटतं अनबलगंजचं पण MIDC संबंधित असल्यामुळं त्यांचं नाव आहे. हे सगळेजण चांगलं मराठी बोलतात. त्यांनी त्यांच्या घरी मुलांना, कुटुंबांना, मित्रांना मराठी भाषा शिकवली पाहिजे. या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरच्यांना मराठी वाचण्यास, लिहिण्यास, बोलण्यास प्रवृत्त केलं तर त्यातूनही मराठी भाषेची फार मोठी सेवा त्या ठिकाणी ठरू शकते. व्यासपीठावर मराठी भाषा विभागाचे अप्पर सचिव ह्या कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत आमचे भूषण गगराणींच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर ते मराठी भाषेमुळेच या ठिकाणी आहेत. IASची परीक्षा
IASची परीक्षेसाठी त्यांनी मराठी साहित्य हा विषय निवडलेला होता. IASची परीक्षाही त्यांनी मराठी माध्यमातून दिली. आणि एक गोष्ट मला तुम्हाला आनंदाची सांगायची की देशात 3ऱ्या क्रमांकावर मराठी भाषा घेऊन ते त्या त्यावेळेस पास झालेले. हे गगराणी हे केवळ त्यांचं यश नव्हतं, तर ते मराठी भाषेचं पण यश आहे असं मला वाटतं. आणि देशात सर्वात कठीण परीक्षेमध्ये 3ऱ्या क्रमांकानं यश मिळवून देण्याची ताकद तुमच्या माझ्या मराठी भाषेमध्ये हे भूषण गगराणींनी त्या काळामध्ये दाखवून दिलेलं आहे. त्याबद्दल आज इतक्या वर्षानंतर मी पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो. आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या युवकांना युवतींना, ग्रामीण भागातील युवकांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे. अलीकडे काय होतं, आमची मुलं मुली ती थोडंसं नाउमेद होतात, अडखळतात, किंवा एक न्यूनगंड त्यांच्यामध्ये निर्माण होतो की आपल्याला हे जमेल का नाही. असं मनात कुठलाही प्रकारचा न्यूनगंड त्यांनी निर्माण होऊन देऊ नये. त्याच्यामध्ये काय तयारी करायची असेल त्याच्याकरता त्यांनी सूचना कराव्यात. सरकार म्हणून आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करू, इतर पण सगळे राजकीय पक्षाचे लोक प्रयत्न करतील. सामाजिक बांधिलकी असणारा प्रत्येक महाराष्ट्रीयन माणूस तिथं प्रयत्न करेल. मला आनंद आहे की सन्माननीय सुभाष देसाई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गगराणी आणि मराठी भाषा विभाग डॉक्टर आमचे विश्वजित कदम हातात हात घालून पुढे जात आहेत. मराठी भाषेचं संरक्षण, संवर्धन आणि विकासासाठी खूप काही करण्याचा प्रयत्न करतायत. यंदाही अर्थसंकल्पामध्ये ह्या सगळ्या कामाच्या करता 100 कोटी रुपयाची तरतूद आपण केलेली आहे. परंतु मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सुभाषराव तुम्हाला सांगतो, विश्वजित तुला सांगतो की हे पैसे तुम्हाला कमी पडले तर मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं लागतील तेवढे पैसे त्यांना द्या त्या वर्षामध्ये, परंतु कुठं कमतरता येऊन देऊ नका. आता काम तुमचं महत्त्वाचं आहे. तुम्ही कशा पद्धतीनं पुढे जाताय, पूर्ण शासन तुमच्या पाठीशी मराठी भाषेच्या विभागाच्या संदर्भामध्ये ही गोष्ट देखील सर्वांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे. आपल्याला माहिती आहे की भाषा केवळ संवादाचं माध्यम नसतं, तर ती त्या राष्ट्राच्या अभिमानाचं, स्वाभिमानाचं आणि अस्मितेचं, संस्कृतीचं प्रतीक असतं. त्यामुळं मराठी भाषेचा प्रचार प्रसार करत असताना मराठी भाषेकडे आपल्या राज्याची, महाराष्ट्राची अस्मिता म्हणून आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी भाषा आपल्या अस्मितेचं, स्वाभिमानाचं प्रतीक बनली होती. त्यामुळेच 1960ला मुंबईचं संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेचं आपलं सर्वांचं स्वप्न पूर्ण झालं. परंतु येणाऱ्या काळात अनेक वर्ष, आता परवाच काही दिवसापूर्वी स्वर्गीय ND पाटील साहेबांचंही दुःखद निधन झाले. अनेक जण सीमा भागातले मराठी भाषक गावं ज्यांना महाराष्ट्रात यायचं आहे, ती सगळी गावं महाराष्ट्रात सामील करून संयुक्त महाराष्ट्राचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे. त्यासाठी खरं आता न्यायालयीन पातळीवर आपली लढाई सुरू आहे. आणि न्यायालय लढाई लढत असताना सीमा भागातल्या मराठी बांधवांच्या विरुद्ध, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं, सीमा भागातल्या मराठी बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य. राज्य शासन हे कर्तव्य निश्चितपणे पार पाडेल, त्याबद्दल आम्हाला खात्री आहे. मराठी भाषेच्या संवर्धनाच्या निमित्तानं बोलत असताना याला अभिजित भाषेचा दर्जासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा आपण करतोय, ज्याचा उल्लेख विश्वजितने केला, सुभाष देसाई साहेबांनी उझरता उल्लेख केला. आज राज्यात, देशात, जगात साधारणतः 12 कोटी लोक मराठी भाषा बोलतात आणि सर्वाधिक बोलणारी भाषा म्हणून मराठीचा देशात 3रा आणि जगामध्ये 10वा क्रमांक आहे. या आपल्या माय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा आपला निर्धार आहे. यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहेत. मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाईजी अलीकडेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांना दिल्लीमध्ये भेटले आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशी मागणी पुन्हा एकदा केली. आपल्या सगळ्याच खासदारांनी, सर्वच राजकीय पक्षाच्या संसदेमध्ये ती मागणी केली. केंद्रीय मंत्र्यांनी पण यावेळेस मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक असल्याचं सभागृहामध्ये सांगितलेलं आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा हा लढा निर्णायक ठरवण्यासाठी येणाऱ्या काळात आपल्या सर्वांना प्रयत्न त्या ठिकाणी करावे लागणार आहेत. मराठी भाषेला शक्तिशाली, प्रभावी भाषा बनवण्याचं असेल तर मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे.
मराठीची उपयुक्तता वाढवली पाहिजे. आपली भाषा केवळ अभिजात राहून चालणार नाही, तर बहुजात आणि बहुज्ञात व्हायला पाहिजे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानासारखे विषय आपण मराठीतून शिकवणं अत्यंत गरजेचं आहे. ही पण बाब आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे. मराठी भाषेचा गोडवा, मराठी भाषेचं सौंदर्य, मराठी भाषेचा इतिहास, मराठी भाषेचं वैभव अधिकाधिक लोकांच्या समोर नेण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळात आपल्याला सगळ्यांना मिळून त्या ठिकाणी करायचा आहे. ही पण गोष्ट सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे. मराठी रोजगाराची भाषा होण्याच्या करता कोणतीही भाषा नुसती ओठातून येऊन उपयोग नाही, तर ती पोटातून आली पाहिजे. कोणती भाषा टिकवायची असेल तर ती भाषा बोलणाऱ्यांचं पोट भरण्याचं सामर्थ्य त्या भाषेत असणं आवश्यक असतं. त्यासाठी ती उद्योगाची, रोजगाराची भाषा असणं आवश्यक आहे. मराठी भाषा उद्योगाची भाषा व्हावी, यासाठी शासनाच्या बरोबर आपण पण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. जपान, चीन, फ्रान्स, जर्मनी या देशांमध्ये त्यांच्या स्वतःच्या भाषेमध्येच व्यवहार चालतात. आपल्याकडे इंग्रजी हीच ज्ञानभाषा मानली गेली, मात्र ते अर्धसत्य आहे. कोणत्याही देशावर हल्ला करायचा असलं तर त्या देशावर भाषेवर, संस्कृतीवर पहिल्यांदा आक्रमण केलं जातं आणि इंग्रजांनी थेट आपल्या संस्कृतीवरच आक्रमण केलं आणि आपल्या देशात इंग्रजीचा पगडा वाढला. हा इतिहास आपल्याला विसरून चालणार नाही. मराठी माणसाची भाषेविषयी असणारी अनास्था हे देखील त्याच्या पाठीमागचं एक कारण आहे. मराठी भाषेसमोर मोठं आव्हान आहे. इतर भाषिक लोक भेटतात, एकमेकांना स्वतःच्या मातृभाषेत बोलतात, मात्र तुम्ही अनुभव घ्या, आपल्या मुंबईमध्ये घ्या, दोन मराठी माणसं भेटली तर तुम्हीच सांगा ते एकमेकाशी कोणत्या भाषेत बोलतात. सुरुवातीला इंग्रजीमध्ये बोलतील, त्यानंतर त्यांचं इंग्रजी थकतं, त्याच्यानंतर दोघंही अडखळतात, मग हिंदीवर येतात आणि मग हिंदीमध्ये सुरुवात होती. आणि त्यापेक्षा हे असले करण्यापेक्षा दोघांनी जर मराठीमध्ये बोललं तर मराठी भाषेबद्दल आपल्याला प्रेम नाही आहे का, त्याच्यामध्ये न्यूनगंड असेल तर आपल्या भाषेचा विकास कसा होईल. आजच्या धावपळीच्या युगात पालक मुलांमधला संवाद कमी होत चाललेला आहे. कुटुंब लहान होतं आहे. पूर्वी आजी आजोबा एकत्र कुटुंब पद्धत असायची, सगळे घरामध्ये एकत्रपणे राहायचे आणि त्याच्यामुळे तिथं मराठी सगळीकडे बोललं जायचं. आता मुलांबरोबर संवाद वाढवणं, हा संवाद मातृभाषेत होणं हे देखील मराठी भाषेच्या वाढीसाठी एक महत्त्वाचं आहे. हे पण आपल्याला विसरता येणार नाही. केवळ एकमेकांशी मराठी बोलण्यानं मराठी भाषेचं संवर्धन होईल, ही सुद्धा एक भाबडी आशा आहे. त्यातून आपल्याला बाहेर पडावं लागेल. यासाठी एक ठोस कृती कार्यक्रम तयार करावा लागेल. मात्र हे सर्व करत असताना केवळ सरकारवरच सगळं सोडून आपल्याला चालणार नाही, तर समाज म्हणून प्रत्येकाने यामध्ये सक्रिय सहभाग दिला पाहिजे. केवळ प्रमाण भाषेचा आग्रह न धरता इतर प्रवाहांनाही आपल्याबरोबर नेण्याची कृती करावी लागेल. महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात, भागात, प्रांतात भाषेची लय बदलते, बोली वेगळी होते. कोकणातल्या बोलीपेक्षा वऱ्हाडातली बोली वेगळी आहे. कोकणात रायगडची वेगळी, चिपळूणची वेगळी, रत्नागिरी मालवणची बोली वेगळी. त्यामुळे आमचीच मराठी भाषा ही प्रमाण आणि दुसरी अशुद्ध असं समजणं अतिशय चुकीचं आहे. भाषा हे संस्कृतीचं प्रवाही रूप आहे. भाषा प्रवाही असली पाहिजे, त्यासाठी इतर भाषेतल्या शब्दांना सामावून घ्यावं लागेल. ती मानसिकता देखील आपल्याला सगळ्यांना ठेवावी लागेल. इथं व्यासपीठावर मराठी भाषा विभागाचे राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम उपस्थित आहेत. त्यांच्या बोर्डवर देखील लिहिलंय डॉक्टर विश्वजित कदम. त्यांच्या नावासमोर डॉक्टर लिहिलंय. ते वैद्यकीय डॉक्टर आहेत की संशोधनातले याचा बोध होत नाही. पण मला तुम्हाला सांगायचं, कारण मी पण त्या पुण्याचा पालकमंत्री आहे, ते संशोधनातले डॉक्टर आहेत हे मला माहिती आहे. त्यांनी मॅनेजमेंटमध्ये डॉक्टरेट केली. घरच्याच भारतीय विद्यापीठातून ते डॉक्टर झालेत. अरे PhD पुणे विद्यापीठात, पण त्याच्या आधीचं शिक्षण तर भारतीय विद्यापीठातच झालंय. उगीच काय खरं तू मला स्पष्ट बोलायला लावलं की तुझी अडचण होईल. बर, खरं तर डॉक्टर हा इंग्रजी शब्द आहे की नाही हे तर मला सांग. मराठीचा आग्रह धरायचाच तर डॉक्टरऐवजी विद्यावाचस्पती विश्वजित कदम असं म्हणावं लागेल.
परंतु हे विचित्र वाटेल अशा परिस्थितीत तुझ्याकरता तुला डॉक्टर म्हणून आम्ही तो शब्द वापरायला परवानगी देतो. मित्रांनो, ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु खरोखरीच ह्या गोष्टी सिरियसली घेतल्या पाहिजे. अलीकडची सगळी पिढी इंग्रजीकडे वळते, ती पण भाषा आली पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाही. मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषा आल्या पाहिजे. परंतु मराठी भाषा आपल्या घरामध्ये प्रत्येकाला येण्याच्या करता सगळ्यांनी मनापासून प्रयत्न केला पाहिजे. त्याच्याकरता आम्ही ते मराठी भाषा म्हणजे बोर्ड लावा असे कायदे केले. त्याच्यात न्यायालयामध्ये काही शहाणे गेले, म्हणजे त्यांना काही मध्यंतरी आपण दुकानावर मराठी पाट्या लावण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाच्या विरोधात कोणीतरी मराठी विरोधी मंडळी न्यायालयात गेली. म्हणजे यांना मराठी पाट्या लावाव्यात, स्थानिक भाषा ही ग्राहकाच्या सोयीचे असं न्यायालयाच्याकडनं ज्यावेळेस त्यांना चपराक मिळाली, म्हणजे महाराष्ट्रात राहायचं, मराठी भाषेला विरोध करायचा, हे नैतिक द्रोह. या सगळ्यांना एकच सांगणं आहे, इथं येऊन प्रगती करता आणि मराठी भाषेला, मराठी माणसाला विरोध कशासाठी करतात ते योग्य नाही. अरे बाबांनो, इथल्या मातीचं ऋण हे तुमच्यावर आहे, हे विसरू नका. मराठीचा द्वेष करू नका, प्रेम करा, असं आता तरी प्रेमाने आव्हान केलं पाहिजे. कारण आपल्याच मुंबापुरीत यायचं, 2 पैसे कमवायचे, ते कुठल्या राज्यातनं आले तिकडं पाठवायचे, ठीक आहे, सगळा भारत एकच आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. परंतु ज्या महाराष्ट्रामध्ये राहून तुम्ही 2 पैसे कमवता आणि तिथं सरकारने सांगितलं की मराठीमध्ये बोर्ड लावा, तरी तुमच्या पचनी ते पडत नाही. ह्याचा कुठंतरी विचार हा त्यांनी पण अंतर्मुख होऊन केला पाहिजे. आणि मग कधीतरी झटका बसला तर मग पुन्हा ओरडायचं, बघा आमच्याकडं कसं वागतात. वास्तविक कुणालाच, आम्ही सगळ्यांना सामावून घेतो, आम्ही कुणाला दुजेपणाची वागणूक त्या ठिकाणी देत नाही. ही पण गोष्ट इतरांनी, जे काही कुणाच्या मनामध्ये अशा प्रकारचा द्वेष येतो त्यांनी ते मनामध्ये ठेवली पाहिजे. अधिक बोलून मी आपला वेळ घेत नाही, परंतु एक चांगला कार्यक्रम सुभाष देसाई साहेब तुमच्या विभागाच्या प्रयत्नामुळे इथं झालाय. फक्त आता पीके दास ड्रॉइंग वेळेमध्ये गेले पाहिजेत आणि इमारत दर्जेदार, अतिशय उत्तम देखणी, सगळ्यांनी विचारलं पाहिजे की ह्याचा आर्किटेक्ट कोड आहे, अशा प्रकारची इमारत पीके दास त्या ठिकाणी झाली पाहिजे, ही अपेक्षा व्यक्त करतो. मराठी अभिजात भाषेचा दर्जा लवकरात लवकर मिळावा याकरता आशिष शेलार साहेब आपण सगळे मिळून त्या ठिकाणी प्रयत्न करूया, अशा पद्धतीचं आव्हान करतो. आणि आपल्याला सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.